आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। जिल्हा परिषद शाळांना 4% सादिलचा निधी द्या, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे निवेदन। जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना मागील 2 वर्षापासून 4% सादिल अनुदानाचा निधी मिळत नसल्यामुळे मुख्याध्यापक आणि शिक्षकांना स्वतःच्या खर्चातून प्रशासकीय कामकाज सांभाळावे लागत आहे। या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना सांगलीतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले। निवेदनात नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून 4% सादिल निधीचा 1 रुपयाही शाळांना प्राप्त झालेला नसल्याने शाळांच्या नियमित कारभारात अडचणी निर्माण झाल्या आहेत। त्यामुळे तात्काळ प्रलंबित साधी निधी वितरित करण्यात यावा अशी संघटनेची मागणी आहे। यासोबतच शिक्षकांच्या वैद्यकीय बिलासंदर्भातही महत्त्वाची मागणी करण्यात आली। सध्या 40,000 रुपयांच्या आतील वैद्यकीय बिलांना प्रशासकीय मंजुरी देण्याचा अधिकार गटविकास अधिकाऱ्यांकडे असला तरी त्यांना तांत्रिक मंजुरी देण्याचा अधिकार जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे राखून ठेवण्यात आला आहे। या प्रक्रियेमुळे बिल मंजुरीसाठी अनावश्यक विलंब होतो। त्यामुळे 40,000 रुपयांपर्यंतच्या वैद्यकीय बिलांना तांत्रिक मंजुरी देण्याचा अधिकार तालुका वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात यावा अशी विनंती निवेदनात करण्यात आली। संघटनेतर्फे हे निवेदन जिल्हाध्यक्ष बाबासाहेब जानकर, राज्य उपाध्यक्ष संतोष काटे, राज्य प्रतिनिधी अजंता लोंढे, जिल्हा सरचिटणीस विजयकुमार कुरणे, कार्याध्यक्ष दिलीप कुमार कुरणे, जत तालुका अध्यक्ष देशमुख रोडे, मिरज तालुका अध्यक्ष सुरेश कांबळे, कवटेमहाकाळ तालुका अध्यक्ष साधू पांढरे, जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव माळी, जिल्हा महिला प्रतिनिधी सुनंदा ठवरे, शिक्षक नेते प्रभाकर कोकरे, सुरेश जायभाये, संजय कोळी आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी जिल्हा परिषद प्रशासन अधिकारी सुनील माळी साहेब यांच्याकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांच्याकडे निवेदन पोहोचवण्याचे आश्वासन दिले। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।